कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. बाल्या बाल्याला फुटलाय घाम, याला कोण घालली असना दरबारी पुसती बेगम. ही बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, हो नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला का पगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम बुलाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नावत्याचं अफजल खान, नावत्याचं अफजल खान, जिता रक्ता जणू सैत सान खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह, कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडं जळ पायदळ, फौजा फाटा लई बकळ, अंगिदा हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटली त्याला शिर्डी ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा म्हणणार, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ म्हणाली, शिवबा अवघ्या मराठी जाण्याचा अभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, पण या मराठी मातीचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, हो अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमांना कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामती तिची, आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची हाजीजी, करील काही कल्पना युक्तीची हाजीजी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, आणि अशा या शामियान्यात खान डौलत आला. सय्यद बांधा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, हा हा हा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, हा हा हा. खान हाक मारतो हसरी, रोखून नजर गहिरी, जिरहाजी जिरजीजी, ओ जिरहाजी जिरजीजी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानायाला, कटारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, चिलकत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान येरपडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिचवा ढकलला, वाघनाक्याचा मारा